बघू शकता बघा गर्दी. संडे संडे पाहिजे ना, संडे. देखा धास मिल जाए. उडा 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 उडा. झाले की सर्वजण दारू प्यायला येतात, पण कोणाला बोलू शकत नाही. सर्वजण मजा करायला हवे. आणि देवाच्या ठिकाणी तुम्ही वरती आहे ना, तिथं तरी नका दारू प्यायचं असेल ना तर मस्तपैकी इकडे झाडामध्ये वगैरे हे बघ. हॅलो काही चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. आता वाजले 11:30. माझीच व्हिडिओ लावली बघा. आग लागलेली ती. आता जायचं होतं आपल्याला फिरायला, पण तुषार करतोय काम. तो बोलतं काम होऊन दे मग जाऊ आपण फिरायला. कुठं जायचं लोकेशन तुम्हाला 2 सांगितलं. दोघांपैकी कुठं पण, कारण की आता 12 वाजले. त्यांनी तेवढ्या लांब जाणं तर मुश्किल आहे, पण जवळच जाऊ आपण. चला पहिला नाश्ता करून घेतो. नाणीने आणले मस्त पावभाजी. दाखवते आधी मला, कारण की नंतर आपल्याला जेवायला भेटेल ना भेटेल. म्हणजे मम्मी समोर बाहेर चालल्यात. जेवण तर तयार होतंय मस्तपैकी. ठेवली पावभाजी मस्तपैकी मम्मीने काढून ठेवले. पाव घेतो, नाश्ता करतो. जर तुम्हाला करत असेल तर तुम्ही सुद्धा या, आणि मग नंतर जातानाच तुम्हाला भेटतो. कुठं चाललंय तेव्हाच सांगतो मी. फायनली पोहोचलाय तुषार त्यांच्या घराच्या इथं. आणि इथे बघ उज्ज्वला रेडी झाले. तुषारनी आम्ही 4 जण झाले. आम्ही चालेल पहिला कार घेऊन जायचा विचार ठरलेला, पण आयत्या टायमावर प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही आता माझी स्कूटी घेतली आणि त्याची गाडी. इकडे तो सुद्धा ब्लॉग बनवते बघू शकता. उजी तर रेडी होते तुम्ही सांगितली. अजून अशी रेडी होते. झाले का निघू आपण गौली देवावर जायला. मी तुम्हाला बोललो होतो की तिथंच गौली देवावर जाऊ, पण काही मुहूर्त निघत नव्हता. त्याच्यासाठी आता आज फायनली निघाले मुहूर्त. बघू जाऊ. किती क्राऊड आहे बघायला भेटत. बघू शकता कशी रेडी झाल्या. सॉक्स घालून पायामध्ये. का माहितीये का, पायाला लागतं चपला. फोड येतं फोड डेंजर. त्या दिवशी मलंगडला पण गेले होते ते. तिथं पण काहीतरी अर्ध्या वाट्यात चढले आणि खाली उतरले. तिथं पण चप्पल लागली त्याने. हे बघ रेडी झाले. दोघांनी सेम हेल्मेट घेतले. तो मी त्यातच हेल्मेट घेतले, माझा नाही घेतला. ICICI बँकेकडून म्हणजे छोटीला भेटले होते शाळेतून काहीतरी गिफ्ट. चला आता डायरेक्ट आपण लोकेशनवर जाऊन भेटू. माझं पहिलं एक काम आहे, तो करून डायरेक्ट लोकेशनवरच भेटतो. फायनली पोहोचलो आता गौरी देवस्थानजवळ. घनसोली गावकीचं देवस्थान आहे. अशी एंट्री आहे इथून. आणि क्राऊड बघा आज किती. आज संडे असल्यामुळे गर्दीच गर्दी. अजून पब्लिक गेली पण असू शकतं. आता आम्ही निघालोय. बघा या दोघी तुषार भाई. चला बघू शकता बघा गर्दी. संडे पाहिजे ना, संडे ना. तुषार भाईला संडे पाहिजे होता. मस्त पाया पडून पहिलं पाहिजे ना. आणि सुरुवात करू आपल्या. फायनली लोकेशनवर पोहोचलो. वरती पण चढलो आता. अजून वरती चढायचं आपल्याला. अजून किती वरती चढायला लागेल माहित नाही. चिखल वगैरे जाम झाले आणि क्राऊडच तेवढा आहे. पब्लिक हल्ली खाली उतरते आधी. वरतून पण बघू शकता तुम्ही. संडेची मजा. आमच्या गावातला बघू. हे बघ हे काय कुठे चालले चालला करा. हा ठीक आहे चला. गर्दी आहे चला. आता लोकेशन कशी दगडे बाबा डेंजर. पडला तर दात बीत तुटायची बारी. फायनली अर्ध्या वाट्यामध्ये पोहोचलो. अजून वरती जायचं दाखवते चला. पब्लिक उतरते तेवढी खाली. बघू शकता खडी चढण लागले आणि पूर्ण चिकट झाले. पडला तर दात हातपाय सोलवटाची जाम शक्यता आहे. हे बघा कशी चढण आहे. डेंजर एकदम.
बघू शकता आपण साईडने चढतो. तर इथून आपल्याला चढायला भारी लोकेशन भेटली, कारण की तिथून एकदम चिकट झाले, त्यापेक्षा आपण साईडने गेलेलो बरं आहे. पोचलो आपण डॅमच्या अधिक वरती. तुम्हाला आवाज येत असेल धबधब्याचा आणि ओरडतात तो सुद्धा. आता दम लागले, चढ ना ते खडे चढ अजूनही भाई चढता 1 2 3. चला आपण इकडून जाऊ. अजून किती टाइम लागला माहिती आपण नाही आलो, पण आपण मंदिरामध्ये पण जाऊ. वरती सुद्धा बोलतात खूप गर्दी आहे. आमच्या गावातला जो भेटला ना त्याने सांगितलं डेंजर एकदम सीन. आणि पावसाचा काय पत्त्याच नाही. मगासपासून पाऊस पडत होता, आता पाऊसच नाही. आणि जेव्हा अशा ठिकाणी येणार ना तर बिलकुल असा कचरा नका करू. चांगलं देवस्थान जागी आहे तर स्वतःच्या जवळ आपण कचरा पुन्हा घरी घेऊन जा, किंवा कचरा कुंडी असेल नियर बाय तिथे टाका. आणि धबधबा इथून दिसतो बघा, प्रॉपर दाखवतो तुम्हाला. एक नंबर क्रेझी व्ह्यू आहे. क्राऊड बघू शकता. चला तुषार तर गेलं तिकडे व्ह्यू घ्यायला, मला दाखवतो. आणि लोक वरती गेलेत अशा टोकावर, तर तिकडे जाऊन सर पाय जर सरपटला तर दुखापत होण्याची शक्यता आहे आणि मृत्यू पण पाहू शकतो. समोर बघू शकता लोक वरती आहेत आणि मजा करतात. क्राऊड बघा इथे. जाऊया इथे. चल वरती जायचं की इथं वरती, म्हणजे त्या लोकेशनला जायचं, मंदिरामध्ये जायचं आणि नंतर मग ट्राय करू. पोरं दाखवतो अशा ठिकाणी बसल्यात ना, एकदम धोकादायक ठिकाणी बसल्यात. जर पडल्यावर दुखापत होते माहिती आहे. खूप सारे धबधबे तुम्ही अनुभवले असेल, पण अशा ठिकाणी जाऊ नका जिथं आपल्याला स्वतःला दुखापत होईल, घरच्यांना त्रास होईल. ही गोष्ट बघूया. हिला पाय हात पकडायला लागता, अशी गत चालली आमच्या इथं. हे बाजूचे आहे ना मंदिर पण तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये. आणि जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. दाखवतो पुढे अजून काय काय. इथून बघा लोकेशनवर दिसतं का ना माहित ना. आवड बघा. अजून आपल्याला वरच्या दिशेने जायचं म्हणून 3 पोरं आहेत ना, ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. जिथं पोरं मस्ती करतो ना त्या लोकेशनला आपण पोहोचलोय. फक्त काय पाणी कधी पण वाढू शकतो. बघा अशी मध्ये बसतात, मग दुखापत होते. आणि मग काय काय होतं तुम्ही समजून जावा. अशा ठिकाणी मजा करा जिथं पाणी कमी आहे. मजाच करायला आलं सर्वजण, नक्की मजा करा. आणि इकडे सुद्धा क्राऊड बघा किती आहे. मग अशी बोललो तुम्हाला खालीच क्राऊड एवढा आहे, वरती किती असणार. पहिला आपण मंदिराकडे जाऊ, अजून वरती चढत आहे. किती वरती चढत आहे अजून काही माहित नाही. कपल्स लोक खूप आहेत आज म्हणून. चल रे भाई पुढे. मी तर पहिल्यांदा आलोय, तर कोण किती वेळा आले कमेंट करून सांगा मला. डेंजर एकदम सीन आहे. घाम एवढं फुटले ना सोडणार, गरमी तेवढं फुटलं. काहीच अजून खूप चालायचं आहे. आणि हे पण व्हिडिओ चालू आहे यांची, काय करणार. चला या. अजून किती वेळ लागतं, अजून किती लांब चालायचं होतं. आला का. चला गौली देवाजवळ पण पोचले, पण दर्शन वगैरे करून घेऊ. दाखवतो तुम्हाला. फायनली आपण गौली देवाजवळ पोहोचलेले. दर्शन वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. बघू शकता गौली देव जागृत देवस्थान घनसोली गावाचं आहे. पण घनसोली रिलायन्स कंपनी आहे, त्याच्या अपोजिट साईडला आहे. तर कोणाला यायचं आहे. आता आम्ही धबधब्यामध्ये उभा आहे. जिथं उभा आहे तिथं माझे पाय बघा किती बुडाले, डोप्याच्या आसपास आले. डेंजर सीन आहे. आता आपण खाली उतरू आणि आपल्याला व्हिडिओ सुद्धा खूप काढायचे आहेत. बघूया काय काय होतं. बघू शकता पाऊस किती आला आता, कसा दिसतो बघा समोरचा नजारा. आणि समोर त्या बाजूला एक समुद्र आहे, दिसतं का तुम्हाला. सुद्धा आले, मस्त भिजून झाले बघा. वातावरण काय डेंजर एकदम. व्हिडिओ काय व्हिडिओ स्वतःचा मोबाईल मस्त ठेवले ह्याच्यामध्ये. माझ्या मोबाईल पाणी अडवून ठेवतात आणि सोडून देतात, म्हणजे प्रेशरनी पाणी जातंय. बघू शकता यांची मजा. तो किती पाणी प्रेशरने गेला, त्याचा आनंद घेतो. हे मग कसं लोलतं भेंडी. मजाच तेवढी करायला आली. बघू शकता पाणी अडवतात ना, एकदम प्रेशरनी पाणी जातं. मजाच वेगळी आहे. पण असं पाणी अडवू नये, कारण की कसं कोण भोल्यामध्ये उभा असेल आणि मग जाऊ शकतो. हे बघ याची मजा का झाली. येड्यान भरती हो.
खाली जाऊ आणि इथं तेवढी काही मजा करायला भेटत. खाली मजा येईल कारण की तिथं असा मोठा धबधबा आहे, पण आपल्याला वरती म्हणजे अशा लोकेशनवर न जायचं तर तिथं आपल्याला दुखापत होईल. तर डायरेक्ट खाली जाऊ आणि तिथं आपल्याला एक व्हिडिओ शूट करायची. त्या व्हिडिओसाठीच आपण खाली चाललो. त्यांच्या आधी मी खाली उतरलं, ते तिकडून आलं आणि मी या बाजूने आलो. शॉर्टकट रस्ता होता, चांगला होता. आणि ते त्या बाजूने येतात ना, अजून किती वेळ लागेल काय माहिती. तिघं जण आहे आणि स्लिपी जागा आहे पूर्ण. दाखवतो थांबा तुम्हाला, दिसलं का तिथं तुषार आणि पाणी जसं वाढले वाटतं. पण लोकेशन मस्त बसलंय दगडावर, मस्त व्हिडिओ सुरू झाली आणि पाऊस सुद्धा आलेला आहे. मस्त आहे मी बघा कसं लहान लहान पोरं बघा किती माझ्या खूप मजा झाली पोरांची. आणि संडे खूप लोकांनी एन्जॉय केला. हा ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल. मी पण सबस्क्राईब करतो. चला सबस्क्राईब. थँक्यू. जागा नाही होतो. काहीच आम्ही निघालो आता. खूप मजा केली. बघायला भेटेल तुम्हाला ब्लॉगमध्ये किती मजा केलेली. कारण की ना एवढी मजा करा, गर्दीच एवढी आहे ना शोभना. अजूनही पब्लिक येते. काय जेवढी पब्लिक उतरते ना त्याच्यापेक्षा डबल पब्लिक येते. आता 3:30-4 वाजले, पण अजून किती वाजता सांगू शकत नाही लोकांना. उडा 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 पब्लिक आहे शेवटपर्यंत. आणि खाली बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे. अजून वरपर्यंत एवढी पब्लिक आहे ना तेवढी पब्लिक जाम आहे. आणि हिशोबत नाही, क्राऊड वाढत चाललंय नुसता. चला ते निघाले, आपण पण निघू कारण की उशीर होईल घराला यायला. बघूया अजून किती वेळ लागतो. मजा पण तेवढेच केले आम्ही. अजूनही मजा करायची हाऊस आहे, पण यांना घाई झाली घरी निघायची. चला आता उतरा. मग तुम्हाला मगापासून निघूच का चला चला करता. हा अरे पण आम्ही वरती थोडी गेले, आम्ही मध्यभागी आहे भाई. आता काय करतो. हे यांना घाई झाले का ना तुषार. मग तर काही बघू शकता यांना घाई झाले दोघी ना. नुसत्या बोलतो चला चला, मगापासून तेच चालू आहे. तुषार काय बोलतो. तुषार घाई झाले का नाही ना. मग बघा असं जुगाड करायला लागतं जायला तेच हाईटला. बघा असा अर्थ जुगाड करायला. आम्ही खालूनच जाणार आहोत कारण की ना वरतून डांगा टाकून जाणार नाही. आता उतरलं बघितलं कसा उतरलो. थंडी वाजायला लागतं पण थंडी नाही वाजत. गरमच एवढं करताना शोभ नाही गरमीचा. काय बोलशील तुषार बाहेर किती मजा आली. हा ऍड्रेस तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. बघत राहा. अजून त्या दोघी क्रॉस नाही झाल्या. झाड क्रॉस नाही केलं. झाड पडलंय मोठा, उमळून पडलाय म्हणजे पावसामध्ये हवेच्या याच्यावर. कसं वाटलं तुम्हाला आजचा. कसं वाटलं तुम्हाला. आता परत येणार का. केव्हा येशाल. पुढच्या वर्षी. तर नेक्स्ट इयर आपण पुन्हा मजा करायला. आता आपल्या गावातला आपण धबधबा करू म्हणजे येत्या काही दिवसामध्ये ठरवलंय वॉटरफॉल. जो आपला गौलीदेव वॉटरफॉलला आलेलो आणि तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सीन झाले की सर्वजण दारू प्यायला होते पण कोणाला बोलू शकत नाही. सर्वजण मजा करायला हवे. आणि देवाच्या ठिकाणी तुम्ही वरती आहे ना तिथं तरी नका दारू प्यायचं असेल ना तर मस्तपैकी इकडे झाडामध्ये वगैरे हे बघ. काय 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 हलू हलू हा ब्लॉग संपला लगेच.
मस्त मजा करतात पोरं सर्व जण. तर मजा करायचं बिंदास या. तर एवढंच, तुम्हाला जी गोष्ट सांगितली ती गोष्ट करू नका, कचरा नका करू. सर्वात प्रथम म्हणजे कचरा करू नका. जसं तुम्ही सेफली वरती होता तसंच सेफली खाली उतरा, म्हणजे कोणाला त्रास होणार नाही. गर्दी अजून किती आहे, अजून चढते पब्लिक, तेवढीच पब्लिक उतरते खाली. कशासाठी आलतं, मजा करायला आलं का? हा, मग तुम्ही अख्खा दिवस फोटो शूटच कराल, मग तुम्ही मजा नाही केली? अख्खा दिवस आम्ही फुल मजा केली. बघा व्हिडिओ मध्ये मजा बघायला भेटेल. काही मजा नाही. काय ना तुषार, याही मजाच नाही केली दोघी. अरे मग आम्ही ब्लॉग बनवण्यासाठी आलोय, काय बोलता तुम्ही? ब्लॉग बनवण्यासाठी आलो ना. हा, मग मजा पण केली आम्ही तेवढी. तुम्ही किती मजा केली? हा, हो बघितले. आता बघा तुम्ही किती मजा केली. ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच किती मजा केली ती. मला दाखवतो मी. पोरं बघा काहीतरी शोधतायत, चिंबोरे गवसतात आय थिंक, किंवा मासे. हे बघा काय शोधताय, चिंबोरी, खेकडे. हे बघा, हे बाई इथे इथे चिंबोरी. पाण्यामध्ये चिंबोरे शोधताय, खेळायला पोरांना. मस्त अशी चिंबोरी पकडून दिली आणि खूप बिलं सुद्धा आहेत. जर कोणाला पाहिजे तर पकडून नाही शकले. तर चप्पल बघू शकता, डेंजर. दोन्ही तुटल्या नाही ते चप्पल. साईडचं जे कॉर्नर आहेत ना ते तुटलं दोन्ही बाईचं. आता आम्ही इकडे चाललोय व्हिडिओ काढायला मस्त पैकी. सिनेमॅटिक थोडं घेतो. फायनली पार्किंग मध्ये पोहोचलेलो आपण. बघू शकता श्री देवस्थान संस्था घनसोली गावची. इथे यायचं असेल तर आपला राबाले MIDC रोड आहे, तिथून पण तुम्ही येऊ शकता आणि माफ्यामधून सुद्धा येऊ शकता. चला आता गाडीवर चाललो. पूर्ण ॲड्रेस तुम्हाला घरी गेल्यावर देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. बघू शकता हे तयार झालेले. आणि कोणतरी रेनकोट विसरून गेले माझ्या गाडीवर. रेनकोट विसरून गेले कोणतरी. बघू शकता कंटोली 300 रुपये किलो. आणि आता ते बघा एकदम फ्रेश आहे. तिथे आलूवड्याची पानं आहेत आणि तिथे टेकल्याची वगैरे सर्व भाजी आहे. तर कोणाला यायचं असेल तर या हॉटेल पूजा पंजाब चहा, म्हणजे पुल्लड चहा टेसा, मापर रोडला आहे. गेले का भाजी बघायला? आता 100 रुपये कमी झाले कंटोलावर, 300 रुपये किलो. पोचलोय घरी मस्त पैकी. आणि जर तुम्हाला जायचं असेल त्या लोकेशनवर डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड्रेस देईन मी तुम्हाला. मापे MIDC मधून आहे, राबाले MIDC मध्ये जायला. जिओ कंपनीच्या अपोजिट साईडला गौलीदेव म्हणून घनसोलीचा प्रसिद्ध असं मंदिर आहे, गणपती बाप्पांचं मंदिर आहे. जर कोणाला जायचं असेल तर नक्की जा, व्हिजिट द्या. मस्त लोकेशन आहे. फक्त एवढंच का तिथं नाही जाताना कचरा वगैरे करू नका, बस एवढीच अपेक्षा आहे. एकदम लोकेशन अमेझिंग आहे. तुम्हाला सुद्धा मजा आहे, एन्जॉय करा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.